पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात जसा मंदिर परिसरातील कॉरिडॉर करण्यासाठी अनेक इमारतींचं पाडकाम होणार आहे, तसंच 2011च्या नगररचना आराखड्यानुसार मंदिराकडे जाणाऱ्या 18 प्रमुख रस्त्यांचं रुंदीकरण देखील प्रस्तावित आहे। यापैकी अनेक DP रस्ते हे चंद्रभागा नदीच्या निळ्या पूररेषेच्या आत येतात आणि याच निळ्या पूररेषेतील बांधकामे करण्याबाबत जलसंपदा विभागाने 3 मे 2018चा शासनादेशानं नियमावली जाहीर केली होती आणि त्याचं पालन बांधकाम परवाने देताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावे असं यात आदेशात नमूद करण्यात आलं होतं। आम्ही पंढरी वार्ताच्या माध्यमातून बातमी प्रकाशित करून 8 वर्षापूर्वीच पुढील धोका लक्षात आणून दिला होता, पण त्यावेळी कुणीही तो फारसा गंभीरतेनं घेतला नाही। पंढरपुरात हे नदीकाठी वसलेले पुरातन शहर आहे। पंढरपूरचा मुख्य गावठाणाचा भाग हा बहुतांश निळ्या पूररेषेत आहे। 2006 मध्ये भीमा नदीस आलेल्या सर्वात मोठ्या पुराचा फटका शहरात बसला होता। उजनीतून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण 3,40,000 क्युसेस इतकं झालं होतं। त्यावेळी पंढरपूर शहरातील पूररेषेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता। त्याचं कारणही तसंच होतं। शहरात नदीकाठचे भाग असमान सखल आहेत। नदीकाठच्या काही भागात पूर आल्यानंतर थेट 8-10 फूट पाणी असतं, तर काही भाग नदीकाठी असूनही 2 ते 3 फूट पाणी असतं। नुकतंच पंढरपूर शहरातील आमच्या भागातील काही नागरिकांना निळ्या पूररेषेच्या आत बांधकाम करण्यासाठी परवाना प्राप्त करण्यासाठी नगरपालिकेत गेल्यानंतर प्रशासनाकडून शासन निर्णयाकडे बोट दाखवलं गेल्याचा प्रकार घडला होता आणि माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी याबाबत निवेदन देत केलेल्या मागणीनंतर निळ्या पूररेषेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता। त्यानंतर पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत याच पूररेषेमुळे नागरिकांना बांधकाम परवाने मिळताना कशा अडचणी येतात हे लक्षात घेत शासनानं यासाठी पाठपुरावा केला जावा असा ठरावही मंजूर करण्यात आला। आता पुढील काळात शहरात कुठे कॉरिडॉर तर कुठे DP रस्ते रुंदीकरण करताना मोठ्या प्रमाणात पाडकाम होणार आहे आणि यात बाधित मालमत्ता धारकांची घरेदारे पाडली जाणार आहेत। त्यानंतर नगरपालिकेकडून नव्यानं बांधकाम घेऊन बांधकाम करणं DP अथवा कॉरिडॉर बाधित रस्त्यावरील मालमत्ता धारकांना बांधकाम करावं लागणार आहे। कॉरिडॉर ज्या भागात होत आहे त्या भागात पूररेषेची अडचण येणार नाही अशीच परिस्थिती आहे। मात्र अनेक DP रस्ते हे ब्ल्यू लाईन मध्ये समाविष्ट आहेत आणि मास्टर प्लॅन नंतर या ठिकाणी बांधकाम परवाने प्राप्त करताना जर नगरपालिकेनं नियमावर बोट ठेवलं तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते। राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं देखील महाराष्ट्रात नदीकाठावर वसलेल्या अनेक शहरात पूररेषेत बांधकाम परवाने देताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत नव्यानं सर्वेक्षण करण्यासाठी 10 मार्च 2026 रोजी एक समिती नियुक्त करीत असल्याची घोषणा केली आहे। पंढरपूर हे मागील शेकडो वर्षापासून चंद्रभागा नदीकाठी विस्तारत गेलेलं शहर आहे। या शहराला अधूनमधून पुराचा फटका बसलाय। मात्र पुराचं पाणी ओसरलं की जनजीवन पुन्हा सुरळीत होत आलेलं आहे। परंतु याच पूररेषेत घराचे बांधकाम करायचे झाल्यास अनेक जाचक अटी नियम लागू केल्यानं यात बदल केला जावा यासाठी आता ठोस पाठपुरावा गरजेचा झाला आहे। त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही आघाडीच्या नगरसेवकांनी याबाबत व्यक्त केलेल्या भावना, संभाव्य अडचणी लक्षात घेत शासनानं पाठपुरावा करण्याबाबत झालेले एकमत लक्षात घेत माजी आमदार प्रशांत परिचारक, विधानसभेत पंढरपूरचे प्रश्न पोटतिडकीनं मांडत आलेले आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे यांनीही या प्रकरणी लक्ष घालणं गरजेचं झालंय आणि सर्वांना विश्वासात घेऊन व कुणाचंही नुकसान न होता कॉरिडॉर बाबत निर्णय होईल अशी ग्वाही देत आलेले आमदार आवताडे यांनी नदीकाठी वसलेल्या पंढरपुरात लाल पूररेषा आणि निळी पूररेषा यातील बांधकामे करण्याबाबत शासनानं काढलेले आदेश लक्षात घेतले तर नदीकाठी वसलेल्या
या शहरात जेव्हा 2011च्या नगररचना आराखड्यातील डीपी रस्त्याचं रुंदीकरण झाल्यानंतर याच भागात बांधकाम परवाने प्राप्त करताना शासनाच्या 3 मे 2018च्या आदेशामुळे काय अडचणी येऊ शकतात याचीही सखोल माहिती घेऊन ठोस प्रयत्न करणं गरजेचं झालंय.